Welcome back to our channel ज्ञानाली डू अनदर डे अनदर व्लॉग. सो नवीन व्लॉग चालू केला आहे आणि मी करते आहे नाश्त्याला मला सकाळ मला थोडेसे पल्सेस जे असे भिजवलेले वगैरे कडधान्य खायला लागतं ते. आणि त्यानंतरनं मी खाते शेंगदाण्याचा लाडू. त्यानंतरनं मला माझी गोळी घ्यायची असते. सो आता मी पटपट नाश्ता करते. अजून मला देवपूजा करायची आहे. व्हेरी काम. चलो भेटते मी परत नाश्ता करून. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू ज्ञानाली डू. आज आहे सॅटर्डे, सुट्टी. नाही तसं तर मला रोजच सुट्टी असते, पण आज सगळे घरी असणार आहेत, सगळ्यांना सुट्टी असणार आहे. सो आज मे बी मी माझ्या घरच्यांशी पण तुम्हाला भेटवेल. सो आय एम डन विथ माय डेली रुटीन. म्हणजे घरातले जे काम होतं ते वगैरे, खिचडी बनवली, स्वतःचं सुद्धा आवरलं आहे. आणि आता मी जरासं प्लॅनिंग करते आहे. मी ना आधी खूप करत होते, आता मध्ये थांबवलं होतं. तर मी आता हे प्लॅन बनवते की आज काय काय करायचं किंवा ह्या वीकमध्ये काय काय करायचं आहे ते सगळं. त्यानंतर ना मी मला ना मध्ये बुक्स रीड करायला खूप आवडत होतं आणि मी ते काय माहिती, पण मी ते थांबवलं होतं. सो आमच्याकडे बघा एवढे बुक्स आहेत, अजून आहेत ते आतमध्ये. पण ह्या एवढ्या ज्या मी रीड केलेल्या आहेत ह्या, त्याच्यामधली माझी इकगाई जी आहे ती माझी फेवरेट आहे. आणि ह्या माझ्याकडे 2 आहेत इकगाई, कारण मला एक गिफ्ट पण केली होती आणि एक मी बाय केली. आणि आत्ताच जस्ट नाव मी अजून एक बुक ऑर्डर केली आहे, टू गुड टू बी ट्रू बाय प्राजक्ता कोहली. मोस्टली सेन. मी त्यांना म्हणजे मला खूप दिवस झाले ही बुक ऑर्डर करायची होती, तर मी म्हटलं चला करूया. आणि मी आजपासून म्हणजे मी डिसाईड केलं की हे मी माइंडसेट जी आहे ती रीड करायला चालू करते. थोडंसं काय म्हणतात त्याला, ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे मला, कारण मी लय आळशी झाली आहे. आणि मला माझी मम्मी लय ओरडते आहे की तू खूप आळशी झाली आहे, काहीच करत नाही, नुसतं फोन आणि स्क्रोल. सो आता परत जागेवर येण्यासाठी माइंडसेट जागं करते मी माझं. ओके. आणि ही जी काही बुक आहे ती पण छान आहे. तिच्यामध्ये असं आहे की जापानमधले लोक जास्त दिवस कसे जगतात. एक छोटंसं काहीतरी त्यांचं आयलँड होतं, त्याच्यामध्ये ते लोक खूप वर्ष जगतात. मग ते कसं, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल लिहिलेलं आहे की तुम्ही काय काय केलं पाहिजे ह्यासाठी वगैरे, ते सगळं त्या बुकमध्ये. आणि आता ही मी वाचते. सो आता मला बुक रीड करायची आहे, अजून माझे जे काही प्लॅन आहे ते करायचं आहे. सो मी ते करते आणि तुम्हाला परत भेटे दुपारच्या जेवणामध्ये. बाय बाय तोपर्यंत. ही थोडीशी झाडे आहेत आमची. पाऊस आला तरी ना त्याला थोडं थोडं पाणी टाकावं लागतं. आणि पाऊस आला तरी ते थोडेसे असे सुकल्यासारखे दिसतात रात्री, म्हणून मग मी त्यांना रोज पाणी टाकतच असते थोडं थोडं. कारण पाऊस जरी आला तरी फक्त त्यांच्यावर थोडेसे असे टिपके पडतात, पण थोडं थोडं पाणी मला रोज टाकावंच लागतं त्यांना. सो मी काय करत होते, थोडंफार लॅपटॉपवरती काम चालू होतं माझं, जे की मी प्लॅन केलं होतं ते. बट आमचं वायफायला नो इंटरनेट आलं. सो त्यामुळे मी विचार केला चला मग आपण तर बुक रीड करूया. सो आता मी रीड करते. 1 वाजलेत, 2 वाजेपर्यंत करेल किंवा हाफ आवर करेल, इट डिपेंड्स. आता आज अर्धा तास केला, उद्या मी 1 तास करणार. असं करत करत माझी इच्छा जास्त होती, म्हणून वाढत जाईल ते. काल ना आम्ही इडली केली होती, मग मी आज त्याचा चिवडा केला आहे, खूप छान लागतो गाईज. सो डन विथ रीडिंग. छान बुक आहे, मस्त वाटलं. 1 चॅप्टर झालं आहे माझं त्याचं वाचून. मी अख्खे वाचून झाल्यावर सांगेल काय त्याच्यामध्ये. थोडक्यात पॉझिटिव्ह माइंडसेट, हार्डवर्क, फेल्युअर्सपासून घाबरू नका वगैरे, असं नाही का आपल्याला एक आयडिया येते ना की ह्याच्यामध्ये काय असणार आहे. सो हे सगळं असणार आहे, लोकांचे एक्सपिरियन्सेस आहेत. मजा येईल वाचायला. वाचेल मी आता रोज, बोर नाही होते. कारण तर आता 2:30 झाले आहेत, मला भूक लागली आहे. सो आता मी जेवण करते. जेवण झाल्यावर मी थोडासा टी व्ही बघत झोपून जाईल. मे बी नॉट. मला असं वाटतं की 2 तास तरी दुपारचे मी टी व्ही लागते. सो आता मला 3 वाजेपर्यंत जरी जेवण झालं तर 5 वाजेपर्यंत तरी टी व्ही बघाल. त्यानंतर मग मी तुम्हाला परत भेटेल टी टाईममध्ये. सो गाईज, आंघोळ देवपूजा सगळी झालेली आहे. माझी केस बघा खूप ऑइली दिसतात ते, कारण मी त्यांना स्प्रे मारला आहे. तुम्हाला दाखवला होता ना एकदा तो वाला स्प्रे. आणि आज खूप छान ऊन पडले. आय गेस मी
वेदर प्रेडिक्शन चालू केलं पाहिजे, कारण मी रोज तुम्हाला हेच सांगते, आज ऊन पडले, आज पाऊस येतोय, पण छान वाटतंय. आज मी परत त्या खिडकीत आलेली आहे शूट करायला आणि खूप छान वाटतंय उन्हात. झालेला आहे टी टाईम आणि मम्मी पण आली आहे. सो मम्मीसाठी मी ब्लॅक टी बनवली आहे. चला आपण मम्मीला ब्लॅक टी देऊया. जर मम्मी झालं, मम्मीला चहा वगैरे दिला आणि आज मी बनवणार आहे खिचडी भात. खिचडी भात नाही म्हणा, मसाले भात, खिचडी भात. तर मी तुम्हाला ते पण शेअर करेन, जरासं दाखवते ना माझं टॅलेंट. चला. दिवसभर मला हेच काम आहे, आवरायचं, स्वतःला आरशात बघायचं दिवसभर, दुसरं करणार पण काय ना. टी व्ही तरी किती बघणार. इंग्रेडियंट्स रेडी आहेत. हे आहेत भाज्या सगळ्या, खडे मसाले, बिर्याणी मसाला, त्यानंतर हे आपले घरातले, आणि हे एक मी वाटण टाकते ते ह्याच्यामध्ये मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर आहे. तर हे सगळं आपलं तयार आहे. आता भात बनवते मस्तपैकी. बसते आता, थोडासा टी व्ही लावायची इच्छा झाली आहे. काहीच हा टी व्ही आहे ना, हा खूप असा त्रासदायक आहे माझ्यासाठी. दिवसभर बघून बघून मी अशी येडी होती, पण ते एक असं व्यसन लागल्यासारखं आहे मला टी व्हीचं. मी असं वाटतं की कधी टी व्ही लावलं आणि कधी बघेल. जेवणाचा एक घाससुद्धा माझ्या काय वर्षाच्या खाली जात नाही, म्हणून बघते आता थोडासा. सो आता मी तर रवा भाजते आहे. आज मी शिरा बनवणार आहे आणि भात मी शिजायला टाकला आहे. झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. आता मी थोडी भाकरी करते एक पप्पांसाठी. तुम्हाला दाखवते आज माझी भाकरी कशी होती. गाईज मी आहे ना लाटून भाकरी करते, म्हणजे थापून येते मला, पण थोडा वेळ लागतो, म्हणून मी लाटूनच भाकरी करते. तुम्हाला दाखवते आज. बघा मी किती छान भाकरी लाटलेली आहे, गोल गोल. आता आपण तिला छान भाजूयात. सो आज सगळ्यांना सुट्टी सॅटर्डे, म्हणून आम्ही रोपं घ्यायला चाललो आहे. दीदीकडे आम्ही कुंड्या आणल्यात, सो त्याच्यात लावायचे आहेत. आले आता मी घरी. आम्ही खूप सारे झाडं घेतली, 10-12 झाडं घेतली, आणि मी पण एक आणलं आहे आमच्या घरी लावायला. मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती सुंदर आहे. हे मी बाहेर लावणार आहे घराच्या, आणि ते म्हणले की याला 12ही महिने खूप फुलं येतील, फक्त त्याला थोडीशी सनलाईटची गरज असते. मग ते मी घराबाहेर लावणार आहे. बघ छान. आणि ॲक्च्युली आमच्याकडे 2-3 झाडे जी मी तुम्हाला सकाळी दाखवली, त्याच्या शेजारी एक जी कुंडी आहे ती रिकामी आहे. त्या कुंडीमध्ये मी हे लावू शकते. ॲक्च्युली मी एकदा आहे ना जांभूळ खाल्लेलं ना, त्या जांभूळची बी जी होती ती मी त्या झाडाच्या त्या कुंडीत टाकली होती. मला वाटलं की जांभळाचं झाड येईल छान, आपण जांभळं खाऊ, पण त्याचं काय आलंच नाही. बहुतेक ते जमिनीत लावल्यावर चांगले येत असेल असं मला वाटतं. मग ती कुंडी रिकामी आहे, तर त्या कुंडीत आता मी झाड लावणार आहे. अजून पण खूप छान छान फुलं होती तिथं, लिली वगैरे, इतकं छान. मी त्याचे फोटो पण काढले, खूप सुंदर दिसत होतं. त्याच्यावर ते पाण्याचे ड्रॉप्स वगैरे खूप छान दिसत होतं. आता आमचं जेवण झालं आहे, आता तुम्हाला माहितीच आहे झोपायचं. आता थोड्या वेळ झोपते, मग माझी मम्मी येईल, मग आम्ही जाणार आहे दीदीकडे. मग आम्ही प्लॅन्ट लावणार आहेत, सगळे झाड लावणार आहे आम्ही आज जेवढे होतील तेवढे लावणार. मग उरलेले कदाचित उद्या किंवा आज होऊन जातील, जास्त नाही आहेत, आजच लावणार आहे. मग तुम्हाला पण दाखवेल मी. गाईस थोडीशी झोपले होते, आता उठली आहे. केस पण धुवून झाली आहेत, ओढलीच आहेत अजून. थोडंसं बाहेर जायचं आहे एका प्रोग्रामला, मग आता आवरायचं आहे मला. आणि मी तुम्हाला म्हणलेले मी प्लॅन्ट्स लावायला जाणार आहे, पण मला आता नाही जमणार आहे, कारण मी आता बाहेर जाणार आहे. सो मम्मी जाईल मे बी फक्त. आणि मी तुम्हाला आफ्टर प्लॅन्टेशनचे फोटो नक्कीच दाखवेल. मला एका बड्डे पार्टीला जायचं आहे, सो मी आता रेडी होते. सो मी आली आहे बड्डेला, आणि आत्ताच केक कटिंग झालं, सो बसलो आहे आता आम्ही. आणि वेटिंग बघा किती आहे, आमची ऑर्डर यायला खूप लेट होणार आहे आज.
सो मी आली घरी, झाला बड्डे. ॲक्च्युली त्या हॉटेलमध्ये खूप जास्त गर्दी होती, मग आमची ऑर्डरच लवकर आली नाही. पण आता आली आहे घरी, सो पटकन कपडे चेंज करते, मग व्हिडिओ एंड करते. सो झाला, स्वयंपाक पण झाला, जेवण पण झालं. मी जसं तुम्हाला दाखवलं, मी मसाले भात आणि शिरा बनवला होता, कारण आज शनिवार आहे आणि माझ्या पप्पांना उपवास असतो. सो मग देवाला निवद दाखवायला वगैरे म्हणून गोड शिरा बनवला होता. दमली आहे मी. सो आता झोपायच्या तयारीत आहे. बस हे बघा, एकदम चंपू झालेली आहे मी. तेल वगैरे लावलेलं आहे केसांना. आता उद्या संडे, तर मी हेअर वॉश करणार. संडे इज फन डे. कारण मम्मी घरी असती म्हणून फन डे. तर दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया आपण परत मस्त नवीन ब्लॉग घेऊन. काहीतरी छान आम्ही आणू अजून पण. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड नाईट.